कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो फोन लागत नाही अजून अर्जुनचा, तो कधी येणार आहे कोणास ठाऊक। अरे स्वप्नील, आधीची परिस्थिती ना आत्ताची परिस्थिती लई वेगळी आहे रे। अरे अमोलला पळवून नेल्यापासून आपण अर्जाशी एकदा पण बोललेलं नाही। आणि रुपाली, अर्जाशी बोलायच्या आधीच तू लग्नाचं कसं काय आर्याच्या आईला कबूल केलंस? नक्की काय म्हणायचं तुम्हाला मामनजी? ओ दोन्ही घरची बोलणी झालेली असताना, सगळी तयारी झालेली असताना भाऊजी लग्न करणार नाही? तसं नाही, पण एकदा अर्जाशी बोलणं झालं असतं म्हणजे। अर्जुन रे, कधीपासून फोन करतोय तुला? अरे मी कशा ते तुला माहिती आहे ना, कसा फोन उचलणार? अर्जा काय झालं रे? हा काय अमोलचा तपास लागला का? थांबा भाऊजी। बोला वहिनी। भाऊजी, ते आर्याची आई अर्जुन, आर्याच्या आईने तुमचं लग्न होईल असा पुन्हा एकदा शब्द घेतला आमच्याकडून। आपल्याला लवकरात लवकर लग्नाची तारीख काढावी लागेल बाबा। दादा, मी माझ्या पोराला गेले 7 वर्ष भेटलो नाही। तो पोरगा आज सकाळी किडनॅप झाला, त्याच्या जीवाला धोका आहे। तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं, मी कुठल्या गोष्टीचा विचार करावा? माझ्या लग्नाचा? आणि त्यांना पण कळत नाही का कुठला विषय कधी बोलावा ते? एवढी कसली काही हा वहिनी? मी काय पळून चाललो का कुठं? भाऊजी तुम्ही जरा शांत व्हा। हे बघा, तुमचं म्हणणं पटतं आम्हाला, पण त्यांचं काय झालं माहिती आहे का? अपर्णा आणि अमोल तुमच्या आयुष्यात परत आल्यामुळे त्यांना भीती वाटायला लागली की तुम्ही आता लग्नाला नाही म्हणताय की काय? हो, आणि आई म्हणून ही काळजी साहजिकच। वहिनी, माझ्या डोक्यात आता अमोल सोडून दुसरा कुठलाच विषय नाही, आणि लग्नाचा तर अजिबातच नाही। अर्जा बरोबर आहे तुझं। तू तुझ्या लेकराला लवकर शोध, त्यांना काय विचार करायचा तो करू दे, आपण बघू नंतर लग्नाचं। अहो काय बोलताय मामनजी तुम्ही? भाऊजी जातात कामाला निघून, पण त्या आर्याच्या आईच्या प्रश्नांना उत्तर आपल्याला द्यायला लागतात ना। काय वहिनी, तुम्ही तर अमोलला तुमचा मुलगा मानत होता ना? त्या आर्याच्या आईचं एक वेळ समजून घेऊ शकतो, पण तुम्ही का असं बोलताय? अर्जुन सॉरी। अहो भाऊजी, मी अमोलला आज पण माझा मुलगा मानते आणि त्याची काळजी मला पण वाटते हो, पण हे सगळं पण नाही बिन नाही काय? घरी आल्यानंतर हे सगळं मला बिलकुल अपेक्षित नव्हतं बरं का वहिनी। आणि अजून एक गोष्ट, आप्पी आणि मी आता वेगळं झालोय हे जरी खरं असलं ना, तरी अमोल अजूनही माझाच मुलगा आहे आणि मी त्याच्यावर तेवढंच प्रेम करतो। अमोल हीच माझी पहिली प्रायोरिटी आहे, स्पष्टच सांगतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।